सोलापुरातील बार्शी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेची शिवसेना भाजप विरोधात एकत्र जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरली आहे। भाजप विरोधात दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे। ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचं आवाहन केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या जाणार आहेत। दरम्यान युतीबाबत आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिली, तर अनैसर्गिक युतीला जनता पाठिंबा देणार नसल्याचा टोला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला। आता सोलापूरला दोन शिवसेना एकत्र लढतायत, माझ्याकडे माहिती नाही। हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही। एक तुम्हाला मी सांगतो, अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही। तेव्हा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते, युती आघाडी होते, या सगळ्या गोष्टी चालू राहतात। याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं। हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे। तेव्हा पुढं काय चालतंय, माझं म्हणणं आहे की महायुतीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत। महायुतीच्या बाहेर जाऊन काही तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे। पराभव करणं हे एकट्याला, दोघाला, तिघाला शक्य नाही। तेव्हा 5-5 जणांनी एकत्र येऊन पराभव करता येतो का याचा प्रयत्न ते करतील। पण मी सांगितलं की अनैसर्गिक युती कधीही, अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाहीत। लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील। उभाटा गटाला एकनाथजी शिंदे कधीही सोबत घेणार नाही। उभाटा गट म्हणजे MIM हे समीकरण महाराष्ट्राला माहीत आहे। ज्या पद्धतीनं MIM महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतंय, अगदी त्याच पद्धतीनं उभाटा गट देखील महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतंय। त्यामुळं उभाटा गट बरोबर MIM यांना एकनाथजी शिंदे कधीही सोबत घेणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे।